नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलकडनं 2026-27ला जे काही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे, तर या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं ॲप्लिकेशन प्रक्रिया जी ती सुरू झालेली आहे. आता या नोटीसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा फार्मसीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, तर अशा मुलांच्या दृष्टीने एक महत्त्वाची नोटीस ही तसं तर 9 जानेवारीलाच पब्लिश झालेली होती. या नोटीसच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये इंजिनिअरिंग किंवा फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यांना ॲप्लिकेशन प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भामध्ये गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळं 2026मध्ये जे मुलं ॲपियर आहेत किंवा जे रिपीटर आहेत, ज्यांना इंजिनिअरिंगसाठी भविष्यात प्रवेश घ्यायचा असेल किंवा फार्मसीला प्रवेश घ्यायचा असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहावा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करावा. आता या ठिकाणी आपण बघू शकतो रजिस्ट्रेशन नोटीस. खरं म्हणजे 2 वेगवेगळ्या स्ट्रीमच्या संदर्भाने ही नोटीस एकत्र सी सेलनं जाहीर केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे रजिस्ट्रेशन फॉर MBA, MMS अँड MST CET, PCM आणि PCB. खरं म्हणजे आपण MBA किंवा MMSच्या बद्दल फारसं काही व्हिडिओ कधी करत नाही, परंतु जे विद्यार्थी विशेषतः इंजिनिअरिंगच्या संदर्भानं, फार्मसीच्या संदर्भानं आपल्याकडे भविष्यात येतात, तर त्यांच्यासाठी ही जी गाईडलाईन आहे ही महत्त्वाची असणार आहे. म्हणून आपण हे सगळे डिटेल्स त्या विद्यार्थ्यांसाठी शेअर करतो आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, ऑल कन्सर्न कॅन्डिडेट आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई विल कंडक्ट द ऑनलाईन कॉमन एंट्रन्स एक्झाम टेस्ट CET फॉर MBA, MMS, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री courses for the academic year 2026-27. The examination will be conducted at various examination centers across the state of Maharashtra. The schedule for online registration and tentative examination dates is as below. थोडक्यात काय तर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे किंवा इंजिनिअरिंगला घ्यायचा आहे, ॲग्रीला घ्यायचा आहे, तर अशा मुलांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. या अर्ज प्रक्रियेचं शेड्यूल जे आहे ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. सिरियल नंबर 2मध्ये आपण बघू शकतो MAH, MST CET, PCM, PCB. स्टार्ट डेट जी आहे ती 10 जानेवारी आहे आणि अंतिम तारीख जी असणार आहे ती 12/2/2026 आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना या ठिकाणी अर्ज प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी CET सेलच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि या जी काय ॲप्लिकेशन प्रक्रियेमध्ये जे विद्यार्थी भाग घेतील, तर या मुलांची जी परीक्षा असणार आहे तर ती 2 टप्प्यात यावर्षी होणार आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं CET परीक्षा ही 2 वेळेस घेतली जाईल अशा संदर्भातल्या गाईडलाईन यापूर्वी दिलेल्या होत्या. त्यानुसार पहिला जो अटेम्प्ट असेल तो 11/4/2026 ते 26/4/2026 म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या अटेम्प्टसाठीची परीक्षा त्या ठिकाणी कंडक्ट केली जाईल आणि दुसरी परीक्षा म्हणजे दुसरा अटेम्प्ट हा 10 मे 2026 ते 17 मे 2026 या दरम्यान त्या ठिकाणी कंडक्ट केला जाईल. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र CETच्या माध्यमातून CET सेलच्या माध्यमातून घेतली जाणारी PCM किंवा PCB परीक्षा ही दोन्ही परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं कंडक्ट होतात. म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीने त्या टेस्ट कंडक्ट होतात. त्यामुळं त्याचे रिझल्टसुद्धा अगदी सोप्या पद्धतीनं लगेचच CET सेलला जाहीर करता येतात. तर पहिला बदल यावर्षीपासून तुम्हाला 2 वेळेस CET द्यायला मिळणार आहे. मग ती इंजिनिअरिंगची असेल किंवा फार्मसीची असेल किंवा ज्या मुलांचा PCMB ग्रुप आहे तर असे मुलं दोन्ही CETला त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आता खाली महत्त्वाच्या सूचना काय दिलेल्या आहेत CET सेलकडनं. अपर ID आणि आधार ID आर मॅन्डेटरी फॉर CET रजिस्ट्रेशन. तर आत्तापर्यंत अशा पद्धतीची गाईडलाईन यापूर्वी नव्हती. पूर्वी अपर ID फार कंपल्सरी कुणीही केलेला नव्हता, परंतु CET सेलनं या परीक्षेच्या संदर्भानं अपर ID आणि आधार ID हे कंपल्सरी केलेलं आहे. या ठिकाणी आपण पुढे बघू शकतो कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट एट जनरेटेड देअर अपर ID आर रिक्वायर्ड टू क्रिएट द सेम थ्रू डिजिलॉकर. डिजिलॉकरच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा अपर ID त्या ठिकाणी क्रिएट करावं लागेल. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट
of the State Common Entrance Test Cell for further updates, detailed schedules and instruction related to the examination. भविष्यामध्ये जे काय वेळोवेळी सूचना असतील, गाईडलाईन असतील, त्या संदर्भानं जे ते आपण वेबसाईटच्या संपर्कात राहावं अशा पद्धतीची पुढे सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे. सो थोडक्यात काय तर महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून इंजिनिअरिंग किंवा फार्मसी, ॲग्री या परीक्षेचे जे ते ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. कोणतेही प्रवेश आपण ती परीक्षा दिलेली असावी, त्या परीक्षेत आपल्याला चांगले गुण असावे, त्या माध्यमातून आपल्याला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होत असते. या परीक्षेला रजिस्टर्ड करत असताना आपण ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध असावेत याची पण आपण नक्की काळजी घ्या. कारण याच आधारे बऱ्याचदा पुढची प्रक्रिया सुरू होत म्हणजे कंटिन्यू करता येत असते आणि या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिटसुद्धा भविष्यामध्ये तुम्हाला लागू असणार असतात. त्यामुळं ज्यांची डॉक्युमेंट्स अजूनही उपलब्ध नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स त्यांनी आठवड्याभरात उपलब्ध करून घ्यावेत. ज्या मुलांकडं कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी नाही आहे, परंतु व्हॅलिडिटीला ॲप्लिकेशन त्यांनी केलेलं असेल तर त्या ॲप्लिकेशन केलेली जी पावती आहे त्या पावतीचा नंबर टाकूनसुद्धा तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करता येणार आहे. सो जे विद्यार्थी या 2026मध्ये इंजिनिअरिंगला ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल, फार्मसीला घ्यायचा असेल, ॲग्रीला घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी जे तर आपली प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं म्हणजे रजिस्ट्रेशनच्या संदर्भानं आपण या डेट लक्षात ठेवाव्यात. 10 जानेवारीपासून ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. अंतिम तारीख 12 फेब्रुवारी असणार आहे. परंतु जर डॉक्युमेंट उपलब्ध असतील तर विनाकारण वेळ न घालवता आपण तात्काळ आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करत असताना आवश्यक ती फीस भरणं गरजेचं आहे. नुसतं रजिस्ट्रेशन केलं आणि पेमेंट केलं नाही तर तुमचा त्या ठिकाणी विचार केला जात नसतो. त्यामुळं पेमेंट करून आवश्यक ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोडसुद्धा आपण करावेत आणि अशा पद्धतीनं आपला अर्ज त्या ठिकाणी पूर्ण करावा. सो जे इंजिनिअरिंग आणि फार्मसीला जाऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. शेड्यूल ऑफिशियल पोर्टलवर आपल्याला उपलब्ध झालेला आहे. या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रियासुद्धा सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे आणि लवकरात लवकर आपण आपला अर्ज पूर्ण करावा असं या ठिकाणी आपल्याला मी नक्की सांगेल. या संदर्भानं भविष्यातसुद्धा वेगवेगळे अपडेट्स मी तुम्हाला नक्की शेअर करेन. त्यामुळे पहिल्यांदा जर आपण हे यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.